सुरुवात करायची आहे. स्टार्ट द मॅच प्लीज. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच हरीश, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच गोरख. विजय केनीच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होते या का गोलंदाजी होते. पहिला चेंडूला दिशा फक्त दिले कव्हर रिझनमध्ये. चेंडू जातोय इनफिल्डच्या आतमध्ये, रोखला गेला. एक धाव इथं रोखू शकत नाही. एक धावाने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज हरीश आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विजय केने. चांगला चेंडू स्ट्रेट येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या रिझल्टमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला झेल इथं संपादन करताना दिसतोय आणि पहिलाच हादरा बसतोय या स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. खरोखर मिस टाइम फटका होता. चेंडू हवेत होता. लॉंगॉफच्या क्षेत्रकाने ते पाहिलं आणि धावत जाऊन हा झेल संपादन केलेला आहे. चांगली नजर होती चेंडूवर, शेवटपर्यंत नजर ठेवली होती. म्हणतात ना, नजर आटी तर दुर्घटना घटी. मात्र इथे नजर शेवटपर्यंत होती म्हणून चेंडू हातामध्ये बसला आणि पहिला हादरा बसला स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. गोरख बाद होतोय. त्याची जागा भरून काढायची नवीन फलंदाज जातोय हनुमान. आता मात्र लेगच्या दिशाहींना चेंडू आहेत. लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंच आमच्याकडे बोलतात आणि अनोखा अंदाजामध्ये व्हाईटचा इशारा देत आहेत. जेव्हा जेव्हा व्हाईट हतलतात तेव्हा तेव्हा आम्हाला खरोखरच सुनील म्हात्रे यांची आठवण करून देत आहेत पंच गिरीश सर. विजय केने पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओरफेक जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळतोय रोहन पाटील. एवढा मोठा आव्हान दिल्यानंतर चांगली गोलंदाजी प्रदर्शन करताना गोलंदाज विजय केने. आता मात्र चेंडूला उंच उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि त्याच क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा झेल घेतलाय. 2 झेल आतापर्यंत त्यांनी घेतले. तर पुन्हा एकदा हादरा बसतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. हनुमान बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच विलास जातोय. बघूया विलास कशा पद्धतीने आपल्या संघ जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे आणि या संकटातून मुक्त करतोय काय नाही, संकटमोचन हनुमान बनतोय का नाही ते पाहायचं आहे विलास. कारण मित्रांनो 73 धावांचं आव्हान असताना चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू इथं हातलं होतं आणि वाईटचा इशारा येताना दिसतोय.
अजून एक हादरा बसतोय. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच दिनेश. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच नरेश. गोलंदाज सज्ज झालेला आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यात सज्ज झालेला आहे नरेश. समोर असणारे फलंदाज हरेश आणि नरेश. चांगला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक त्याच्या खाली मात्र आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. एक धाव इथून रोखू शकत नाहीये. एक धावाने समाधान मानलेला हरीश यांनी आणि स्ट्राईक मिळते ती म्हणजेच दिनेश याला. बघूया दिनेश कशा प्रकारे आपलं अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. टार्गेटवर आपण नजर टाकले, आव्हानावर आपण नजर टाकले तर डेंजर झोनमध्ये गेला होता 73 धावा जिंकण्यासाठी. आतापर्यंत धावांवर आपण नजर टाकली तर फक्त आणि फक्त 6 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील खेळ इथं प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्या झालेली ती म्हणजेच 6. शॉर्ट चेंडू टाकला होता. फुल करण्याच्या नादात बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. एक धाव इथं जोडली गेलेली नाहीये, धाव घेतली नाहीये. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज नरेश दिनेश याला. आता मात्र चुंबन घेतली जाते. इष्टरक्षक प्रयत्न केला होता मात्र पुन्हा एकदा आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिनेश याला. कुठल्या प्रकारची इथे धाव घेतली जात नाहीये. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज नरेश. आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तर पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. आता मात्र अपील केलेला आहे. प्रश्न विचारले यस पंचांचा बोट आकाशामध्ये आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. अजून एक हादरा बसतोय या दिनेशच्या रूपात. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. नवीन फलंदाज जातोय विशाल. बघूया विशाल हा नावाप्रमाणे विशाल फटके इथं मारतोय की काय ते पाहायचं आहे. कारण संकटामध्ये संघ सापडलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय नरेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉटन पूल करण्याच्या नादात पुन्हा एकदा चुंबन घेतली जाते. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिट मारलं जात आहे आणि पंचांचा बोट आकाशात. पुन्हा एकदा जावं लागेल खेळाडू कक्षात. आता मात्र हरीश बाद होतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज जाताना दिसतोय तो म्हणजेच जयेश. जयेश जातोय. संघाचा कर्णधार आहेत ते बघूया. कर्णधारच्या नावानं चांगली कामगिरी करतात की नाही ते पाहायचं आहे. आम्हाला माहिती देतात रोहन पाटील. खरोखरच जबरदस्त असं अनुभव आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय नरेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी जयेश याला. चेंडूला भिडकून दिलाय. चेंडू जातोय वाडी स्लॉगांच्या रिझनमध्ये. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावून समाधान मानावं लागेल. बांधून ठेवलेला आहे गोलंदाज नरेश यांनी.
खरोखर जबरदस्ती गोलंदाजी इथं केलेली आतापर्यंत आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 षटकांचा खेळ मला तरी वाटतं इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा इथं दिलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा दिल्या होत्या विजय केने याने. त्यानंतर आपल्या पावलावर पाऊल ठेवून फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. वेल्या अभावी सहकार्य करायचं आहे. पंच पुन्हा एकदा वॉर्न करायचं आहे. गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजे शिवाजी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. कारण आपण विचार केला विजय केने यांनी 5 धावा दिल्या, त्यानंतर नरेश यांनी 2 धावा. बघूया हा उतरता क्रम जो आहे तो उतरताच राहणार आहे का चढता क्रम इथे लागतोय ते पाहायचं आहे. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा विचार केला तर 7 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र शॉटन पूल केलेला आहे. चेंडूला भिरकून दिले स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव इथं पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज. थोडा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या लयमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला फिरकून दिले. तोडून मापून हा षटकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दोन्ही हात वर करताना दिसतात. गिरीश सर येतोय षटकार. खरोखर मित्रांनो तोलून मापून मारलेला हा षटकार तुम्ही पाहिला तर या 6 धावड संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच धावसंख्या झाली त्या म्हणजे 14 धावा आता मात्र झालेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. बघा एक षटकार लागल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सावध झालेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण विचार केला तर जबरदस्त व्यूहरचना आखलेली आहे. बघूया शॉर्ट चेंडू टाकला होता. हुक करण्याच्या नंतर आपल्या शरीरावर आदळतो चेंडू मात्र डायरेक्ट हिट करतोय. डीपमधून क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं कमबॅक करतोय. बॅकअप चांगला मिळतोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय शिवाजी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज जयेश. शॉट ऑन पूल केलेला आहे. हुकचा फटका इथं पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 1 धाव इथं मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज करतायत. आता मात्र सफल क्रॉस झालेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. या 7 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज शिवाजी. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 षटकार. बघूया नाना गोंधळे यांनी जर षटकार आणि विकेटची हॅट्रिक जर केली तर नाना गोंधळे यांच्याकडून टी शर्ट बहल केला जाईल. मात्र हा फलंदाज विशाल हा आणि हॅट्रिकवर आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण इथं करतोय की नाही ते पाहायचं आहे.
तर मित्रांनो, शेवटचं षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो म्हणजेच पप्पू. 6 चेंडू शेष या पारीतील. मात्र आव्हान मोठं आहे मित्रांनो. 73 धावाचा पिछा करताना धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 28 धावा इथं झालेल्या आहेत. 6 बॉल 45 धावाची आवश्यकता असताना एक चांगला चेंडू हाताळला होता. हुक करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झालेला फलंदाज. चेंडू जातो या एस च्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होतोय पप्पू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा पप्पू. आता मात्र जबरदस्त फटका आणि हॅट्रिक पूर्ण केलेली आहे फलंदाज विशाल याने. आणि नाना गोंदले यांच्याकडून जो टिशर प्रदान केला होता त्याचा मानकरी इथं झालेला आहे. षटकरांची हॅट्रिक पूर्ण करताना या धमन दौऱ्यामध्ये पहिला फलंदाज तो म्हणजेच विशाल. या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 35 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पप्पू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा सुरत मारण्याचा प्रयत्न तर बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. कार्पेटच्या साईडने जातोय चेंडू. बॅटी स्लॉंगाच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते मात्र 2 धाव रोखू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 37. पुन्हा एकदा हुक केलेला आहे. लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र कुठल्याही प्रकारची धाव इथं घेतली जात नाहीये. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र मॅच फिनिश झालेली आहे आणि हा सामना विजय संपादन केलेला आहे तो म्हणजे जय हनुमान भाटाले भावाले या संघाने. चला त्याने जबरदस्त बॅटिंगची प्रदर्शन केले. फलंदाज प्रदर्शन केला आणि हॅट्रिक इथं होती षटकरांची ती पूर्ण केली. विशाल याने पुढे यायचंय. टी शर्ट घेऊन जायचंय प्लीज विशाल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे ते म्हणजेच या सामन्यामध्ये आपण विचार केला तर जबरदस्त कामगिरी केली होती आपल्या संघासाठी सोपान याने. कम द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच सोपान. 8 चेंडूमध्ये टोटल 32 धावा आपल्या संघासाठी केले होते म्हणून 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान इथं केलं होतं. आमचं गिरीश इथं हे पंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि टी शर्टसाठी मी पुन्हा एकदा आवाज देतोय विशाल यांना. प्लीज विशाल पुढे यायचंय. पंच गिरीश यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना सोपान याला जबरदस्त कामगिरी केली. आणि टी शर्ट विशाल यांनी पुढे यायचं. विशाल जबरदस्त कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि हॅट्रिक साधली होती. षटकरांची हॅट्रिक पूर्ण केली. नाना गोंदले यांनी हा टी शर्ट प्रदान केलेला आहे.
कुठल्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर नाना गोंदले यांच्याकडून टी शर्ट बहाल केला जाईल. तोच टी शर्ट इथं बहाल करताना मित्रांनो पुन्हा एकदा मी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. तुम्ही पाहताय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चामिंद्रा आयोजित 17 गाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील आणि माझ्या जोडीला समालोचमध्ये ज्यांनी खरोखरच आजपर्यंत भिवंडी तालुक्यामध्ये रंग रचलेला आहे आणि म्हणतात ना जो है दिलो के कातिल तेच आहेत रोहन पाटील. सज्ज होतोय फलंदाज आणि गोलंदाज. शॉर्ट चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू जातो या 4 धावांसाठी. क्या अंदाजामध्ये जबरदस्त. हो 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 क्या बात है. बघा दर्शक सुद्धा आम्हाला जोडले गेलेले आहेत. सर्व दर्शकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर वार करताना दिसतोय पंडित. इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका इथं आपण ज्याला म्हणतो तो फटका इथं प्रदान करताना दिसतोय फलंदाज पंडित. सज्ज होतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी चिंतामण समोर असणार पंडित. पुन्हा शॉर्ट चेंडू त्याच दिशेकडे रवाना होतोय. चेंडू जातोय मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. एक धाव इथे घेतली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 5. पहिला चेंडू आपण विचार केला घणाघाती वार केला होता. इनफिल्डच्या वरून 4 धावा मिळल्या होत्या. हुक केलाय चेंडू जातोय. खरोखरच जबरदस्त प्रयत्न केला होता. लेगच्या दिशेकडे रवाना होतोय मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. यशवंतजी केने साहेब खूप खुश आहेत
आपल्याकडून रसायन घेताना दिसत आहेत, पुन्हा येतील असं म्हणतायत. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. धावसंख्या इथं झाले त्या म्हणजेच 9 धावा आतापर्यंत झालेत. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज चिंतामण. पुन्हा एकदा हुक करतोय, आता मात्र चांगलं बॅकअप मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिळतोय. एक धाव इथं पूर्ण करता येतं दोन्ही फलंदाज. मात्र स्ट्राईक मिळते ती पंडित याला बघूया पंडित कशा प्रकारे फलंदाजी करतो. या चेंडूवर ते पाहायचं आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 10. पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनमध्ये. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतात. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच जिसके आगे भी एक और पीछे भी एक, डबल एक का और 11 रन. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय या प्रीमियर लीगमध्ये दुपारच्या सत्रामध्ये. तुम्ही पाहताय मित्रांनो, हा अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्र आयोजित 16 गाव प्रीमियर लीग 2025 दमन दौरा. चला लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. पंच वेळे अभावी सहकार्य करायचं आहे प्लीज. आतापर्यंत आपण धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या इथं झाले त्या म्हणजेच 11 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज चिंतामण. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदलाव करतायत. मात्र पॉवर प्लेचा हा षटक आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू जातोय वाईडिश लॉगांच्या रिझन मध्ये. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतो चेंडूला. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. टू प्लस विकेट इथं भेटलेले आहे. धावाच्या स्वरूपात बाद झालेले आहे. आता 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 13. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच मिलिंद येतोय. जितू आतापर्यंत विचार केला आपण तर 3 चेंडू फेस केलेले आहेत. त्या 3 चेंडूमध्ये विचार केला तर 8 धावा आपल्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजेच नवनाथ. बघूया नवनाथ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज जितू. नवीन फलंदाज आहे नॉन स्ट्राईकला जो आहे तो फलंदाज मिलिंद आहे आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो आहे जितू. पुन्हा एकदा हुकच्या नादात पूर्णपणे बीट झालेले आहे फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव घेत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती.
पुन्हा एकदा एक चेंज ऑफ द पेस केला होता. एक रणनीती आखली होती. मंद गतीने चेंडू हाताळला होता. परिणामी हा चेंडू डॉट गेलेला आहे. चांगली गोलंदाजी इथं करताना गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या लाईव्हमध्ये आपल्या जागेवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मात्र मिलिंद यांनी कान मंत्र दिलेला आहे. जितू याला बघूया या कान मंत्राचा उपयोग इथं फलंदाज करतोय की नाही ते पाहायचं आहे. आता मध्ये चुंबन घेतले जाते आणि एक जबरदस्त झेल संपादन करताना दिसत एस टी रक्षक. अजून एक हादरा बसतोय विजय खांडपे या संघाला. जितूची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच विजेंद्र. तर नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच मिलिंद आहे. बघूया दोन्ही फलंदाज नवीन फलंदाज आहेत. कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतील ते पाहायचं आहे. जबरदस्त आतापर्यंत कामगिरी करताना नवनाथ बॅक टू बॅक 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव हाताळलेले आहेत आतापर्यंत. आता चेंडूला फोर्स करला. चेंडू जातोय वाईड श्लॉंगच्या वरून क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. चेंडू जातोय 6 धावांसाठी. कुठेतरी चुकी करतोय गोलंदाज. ओव्हरचा मारा केला होता मात्र फलंदाजाने तो आखून घेतला होता. बघून घेतला होता. चेंडूला भिरकून दिलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून षटकारासाठी. या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 19. पुन्हा एकदा सज्ज होतोय नवनाथ पुढचा चेंडू टाकण्यासाठी. विजेंद्र याला पुन्हा एकदा सफल क्रॉस होऊन चेंडूला भिरकून दिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र नकार देतोय फलंदाज मिलिंद. विजेंद्र याला स्ट्राईक स्वतःच्या जवळ ठेवतोय मिलिंद. बघूया मागच्या सामन्यात आपण विचार केला तर मिलिंदने चांगली कामगिरी केली होती मात्र थोडासा कुठेतरी चुकी केली होती आणि सामना गमवायला लागला होता. मात्र या सामन्यात बघूया काय होतंय काय घडतंय. जोरात मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू जातोय आणि षटक संपण्याचा इशारा सुद्धा पंच करतायत. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. तर मधुरगार खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय चेंडू. स्ट्रेट येतोय. आता थोडंसं वळण प्राप्त होतं. व्ही शेपमधून डीपमध्ये जातो. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा बोट आकाशात आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. थोडीशी चुकी करतोय. नजरहटी दुर्घटना घटी आपण याला म्हणतो त्याच प्रकारे इथं घटना घडलेली आहे. विजेंद्र बाद झालेला आहे. आता मात्र फलंदासाठी येतोय तो म्हणजेच मोहन. ज्यांनी सर्वांना आतापर्यंत मोह काढलेला आहे तो म्हणजेच मोहन येतोय. बघूया फलंदाजामध्ये काय करतोय ते पाहायचं आहे. मिलिंद आणि मोहन यांची जी जोडी आहे ती पार्टनरशिप वाढते का नाही ते पाहायचं आहे.
पुन्हा सज्ज होतोय मधुकर. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. काय ब्रह्मास्त्र सोडतायत, खरोखर जबरदस्त चेंडूची हाताळणी करतायत. यॉर्कर ज्याला आपण म्हणतो त्याच प्रकारे चेंडू टाकत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय मधुकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकून दिलाय वॉडी श्लॉगांच्या रिझन मध्ये. लेकिन एक से ज्यादा कुछ नाही. एक धावावर समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय मधुकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटच चेंडू संग करतोय. या दोन्ही क्षेत्राच्या मध्ये जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये. मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 23. चेंडू दिला होता. लालच दिली होती. बघितलं मिलिंद याने आणि चेंडूला भेटकून दिलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं प्रारंभ झालेला आहे. मॅच बॉल आलेला आहे बघा. पुन्हा एकदा सज्ज होतो मधुकर. आता मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. नजर ठेवली होते आणि शेवटच्या क्षणी चेंडू आपल्या हातामध्ये घेतोय आणि झेलबॅटच्या स्वरूपात इथं फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच प्रमोद. आणि गोलंदाजाचा विचार केला आपण तर किशोर येतोय गोलंदाजासाठी. बघूया धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे त्या म्हणजेच 29 धावा झालेल्या आहेत. 29. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मोहनीला आता मात्र चेंडूला बिरकून दिला. चेंडू येतो स्ट्रेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलाम देताना दिसतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय किशोर. आता चेंडूला मात्र भिरकून दिला. चेंडू जातोय वाटी श्लॉगांच्या रिझर्व्हमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 35 धावा इथं झालेल्या आहेत. आता शॉर्ट चेंडू आहे. चेंडूला पंच करतोय. एक जबरदस्त झेल प्रदान करताना दिसतोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. नेक्स्ट मॅच असणार आहे
मातोश्री चाविंद्रा आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अजून एक हादरावा बसतोय विजय खांडपे या संघाला. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडूला पंच केलेला आहे. एक धाव इथं मात्र पूर्ण करताना दिसतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 36 धावा इथं झालेल्या आहेत. एकदा सज्ज होतोय किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. बघूया या चेंडूमध्ये दडलंय काय ते पाहायचं आहे. आता मात्र चेंडूला बिरकून दिलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण केलं. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत. तिसरी धावचा प्रारंभ केलेला आहे. बघूया मात्र पंचांचा बोट आकाशात. 2 धावा इथं अर्जित करतायत आणि 4 षटक इथं संपल्याचा इशारा करतात पंच लारा. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 38 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे इताडे संघासमोर. चला नेक्स्ट मॅच चाविंद्रा आणि भिनार या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे प्लीज. भिनार आणि चाविंद्रा या दोन संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे प्लीज. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूनं केली घेताना जातात. मला तरी वाटतं केल्याची बाग आहे पाठीमागे. तो बोलतो लावला तर आऊट आणि बोलतो आतमध्ये उभा राहिला तर बोलतो नो बॉल द्यायला लागत. हे लोकांनी अनाऊन्स तर करा हो साहेब. तुम्ही अनाऊन्स करा ना जरा 2 मिनिटं. तो बोलतो मी उपाध्यक्ष आता काय बोलू त्यांना. मी काय बोलू शकतो अनाऊन्स करा ना तुम्ही. अनाऊन्स केल्यावर लगेच समजेल ना. बोला कडक आवाज. सर्वांनी खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. मंकी विकेट नाहीये याची नोंद घ्यायची प्लीज. मंकी विकेट नाहीये. बक्षीस देणार आहे. बिनारवाल्याला काय बक्षीस द्यायचं आता. दे इकडे टॉस द्यायचा. कॅमेरामॅन अँगल चेंज करायचं आहे. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक करताना पंच लारा सर दिसत आहेत. बघूया भिनार या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चाविंद्रा या संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिलेला आहे. नंदीपेक्षा बरा भांडूवाला नंदी अजून डेंजर आहे. बैल आहे तो.
बघा मित्रांनो, खरोखर खानपे संघ जो आहे व्यवस्थित रांगेमध्ये येत आहेत. खरोखर शिस्तबद्ध संघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यांना उद्या आपण ट्रॉफी देऊ. मागे केल्याची बाग आहे, जेवण नाही. केल्याची बाग त्याच्या केल्याची पेड होऊन गेली खाऊन उलटा वजन वाढ. शिजवायला लावलाय. बटाटे उकडतात आहे ना. चिकन रस्सा, बटाटी आणि भात. रस भेटला तरी चालेल आम्हाला. गाडी कुठून येईल त्याचा मोठा प्रश्न. बॅट्समन कोण आहे? पुन्हा एकदा मी मित्रांनो व दुपारच्या क्षेत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही पाहताय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासनदी चाबिंद्रा आयोजित 17 गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. इताडे या संघानं आतापर्यंत टार्गेट जो दिलेला आहे तो म्हणजेच 39 धावांचा टार्गेट इताडे या संघाला दिलेला आहे खानपे या संघाने. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि कशा पद्धतीने फलंदाजी करतायत ते पाहायचं आहे. गोलंदाजी सज्ज झालेले आहे तो म्हणजेच सुनील आणि फलंदाजी सज्ज झालेले दोन फलंदाज मधुकर आणि चिंतामण. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच मधुकर आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे चिंतामण. गेम ऑन. सामना त्वरित सुरू करायचा आहे. टायमर इथे लावलेला आहे. आता फक्त चांगलाच चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर गोलंदाज सुनील. आता फक्त चेंडूला सबल क्रॉस होऊन पाठवून दिलाय. चेंडू एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय. मिड विकेट एरिया क्लिअर करतोय 4 धावांसाठी. खरोखरच एक तुम्हारी एक हमारी. पहिला चेंडू आपण पाहिला तर एक डॉट चेंडू केला होता. त्यानंतर चौकार आला. हे 4 धावाने संघाचे आणि स्वतःचं अकाउंट ओपन इथं करतोय मधुकर. हॅलो 230 ना. ओके किती वाजता पाठवू? हा ओके ओके ओके. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुटत चेंडू संकत चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये रवाना होतोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. 2 धावा मात्र इथं अर्जित करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 7.
मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण दूरवरून येतो, मात्र एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धाव पूर्ण केलेले आहेत, तर 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील खेळ इथं सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 13 धावा इथं झाले. त्याच्यामध्ये 2 चौकार, 2 वेला आणि 1 वाईट टाकलेला आहे. आता मात्र पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा. आता आता मात्र शॉर्ट चेंडू पंच केलेला आहे. चेंडू पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतो. चेंडू जातो सहसा 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये टोटल 18 धावा इथं जमवलेल्या आहेत. त्यामध्ये 3 चौकार, 2 व्हाईट, 2 धावा काढलेल्या आहेत. चांगली रणनीती इथं आखलेली आहे. चला लवकरात लवकर पाणी द्यायचं आहे. मित्र पहिल्या षटकातील खेळ इथं संपलेला आहे. पहिल्या षटकावर आपण नजर टाकली तर मधुकर यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आपल्या खात्यामध्ये आता विचार केला तर 18 धावा जमवलेल्या आहेत. मधुकर यांनी 16 धावा इथं जमा केलेल्या आहेत आणि 2 धावा जर आपण विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपानं 2 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. सगळा चेंडूला हातून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. रिझन क्लिअर करतोय. येतोय इशारा षटकाराचा. हे 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सफल क्रॉस झालेला आहे. याची चेंडूला भिरकून दिलंय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 1 से ज्यादा कुछ नाही आहे. 1 धाव इथं पूर्ण करताना दिसत आहे त्या दोन्ही फलंदाज.
धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 39चं आव्हान समोर असताना धावसंख्या इथं झाली त्या म्हणजेच 25. पुन्हा एकदा एक सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. विजेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज दिनेश. आता मात्र लाफ्टेड फटका पाहायला मिळतो. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या वरून. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हो चालेल चालेल. हा हा ठीक आहे चालेल हरकत नाही. हो हो हो. त्याला मी याची येते म्हणून धावसंख्या झाली त्या 31. तर पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 37. हो 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 चालेल 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 चालेल. धावसंख्या झाली त्या 37. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्यारे मोहन. आता मात्र गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच मोहन. 12 बॉल 2 पाहिजे. 12 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधून जातोय. चेंडू 4 धावांसाठी आणि हा सामना विजयी संपादन करतोय या इताळे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन बीबी स्पोर्ट इताळे.